नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. आणि सर्वात आधी सांगायचं असं की मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला, म्हणजे पुढचे व्हिडिओ करायला मोटिवेशन मिळतं. आणि मी आपल्या चॅनलवरती फक्त गृहिणींना भडकवण्यासाठी नाही तर त्यांना एक उमेद आणण्यासाठी असले व्हिडिओ बनवते. कारण आपणही बघतो आपल्या आसपास खूप सगळ्या महिला अशा असते की कुणाचा तरी हा व्हिडिओ कुणाच्या तरी आयुष्याशी निगडीत नक्कीच असतो. कारण आसपास असे भरपूर उदाहरणं असतात आपल्या, म्हणून मी असले व्हिडिओ बनवते. कारण आहेत अशा महिला खूप जगात. तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ना, की बऱ्याच मैत्रिणींच्या आयुष्यात सहन करण्याशिवाय पर्यायच नसतो. म्हणजे घरातला मानसिक त्रास, कारण त्यांना फक्त 4 भिंतीमध्ये कोंडून एक प्रकारे त्या तुरुंगवासच भोगत असतात. आणि जसं की त्यांना घराच्या बाहेर पडू न देणं, 4 मैत्रिणीमध्ये जाऊ न देणं किंवा कुणाशी बोलू न देणं, आणि ही सवय आपणच जणू त्यांना लावून दिलेली असते. कारण घरातल्या प्रत्येकाच्या होला हो म्हणत जाणं. पण जेव्हा हीच गोष्ट खूप वर्षानंतर आपल्याला लक्षात येते ना, तेव्हा बराच वेळ निघून गेलेला असतो. आणि मग म्हणून आयुष्यात काही गोष्टी तरी अशा असतात ज्या लगेच बदलता येत तर नाहीच, पण सतत सहन करत राहणं हाही पर्याय नाही. त्यातून आपण हळूहळू बाहेर पडण्याची गरज आहे. कारण खूप सगळं आपण घरातल्यांना आनंदी ठेवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण बऱ्याचशा वेळेस ना आपल्या आनंदाचा कधी कुणी विचारच केलेला नसतो. आणि मग आपण कुठल्याही अगदी घरातल्या कुठल्याही त्रासाला आपण सहन करायची एक सवयच आपल्या मनाला लागून जाते. आणि मग तीच सवय घरच्यांनाही तशीच वाटते की चला सगळं ठीक आहे, पण आपण कधी हा प्रश्न स्वतःला विचारलेला नसतो. आणि मग म्हणून मला असं वाटलं की आपण हळूहळू बाहेर पडण्यासाठी काहीतरी नियम आपण स्वतःला लावून घेतले पाहिजेत. आणि मला असं वाटतं की त्यातला सगळ्यात आधी पहिला नियम एक असा आपल्याला लागू करून घ्यायला पाहिजे की सगळ्यात पहिले म्हणजे ना, मनातली घालमेल अजिबात दाबून ठेवू नका. कारण एखादी विश्वासू मैत्रीण बनवा व तिच्याशी मन मोकळं बोला, म्हणजे मन हलकं होईल. आणि कितीही घरच्यांनी विरोध केला तरी एखादी तरी मैत्रीण असावीच, असं मला वाटतं. आणि दुसरं असं की आणि स्वतःची किंमत ओळखायला शिका. आणि घरातली सर्वांची मनं जपताना स्वतःसुद्धा स्वतःची किंमत ओळखा, स्वतःचा आदर करा. आणि तिसरी म्हणजे असं ना की कधी नाही पण म्हणायला शिका. कारण आपल्याला ना प्रत्येक गोष्ट आपल्यालाच माथी मारून घ्यायची सवय पडलेली असते. कारण समोरच्या व्यक्तीने आपल्याला एखादी गोष्ट किंवा काम सांगितलं तर आपण जर ते केलं नाही किंवा ते ऐकलं नाही तर त्यांना वाईट वाटेल का, आणि ते काय म्हणतील, हा विचार करून आपण किती म्हणजे कामात असलो तरी ते या गोष्टी होला होच म्हणत चालतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ आणि आर्थिक स्वावलंबन तर नक्कीच तयार करा. छोटा छंद, कौशल्य किंवा उत्पन्नाचा एखादा मार्ग सुरू करा. भलेही सुरुवातीला आपल्याला वाटेल की ह्या गोष्टीत काही खरं नाही, पण एक थोडंसं तरी आजकालच्या युगात महिलांनी स्वतःसाठी थोडे तरी पैसे कमवायला पाहिजेत असं मला वाटतं. जास्तीचे नाही, पण एक स्वतःचा खर्च म्हणून तरी महिलांकडे आपले असे पैसे असायला हवेत. म्हणून काही पण सुरू करू शकता, छोटासा गृहउद्योग किंवा घरगुती व्यवसाय म्हणा, जे अगदी तुम्हाला आवडेल त्या गोष्टीत तुम्ही सुरुवात करू शकता. आणि पाचवं असं की आपल्याला आहे ना आपल्यात बदल करण्याची पहिली पायरी आजच निवडायला पाहिजे.
आणि मग ह्या परिस्थितीचे एकदम बदलणार तर नाही, पण तुमचा दृष्टिकोन आणि निर्णय नक्कीच बदलू शकते. म्हणून स्वतःला बदलायचा एक दिवस निवडा आणि त्या दिवसापासून म्हणजे काम करा त्या दिवसावर आणि स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट अशी की सहन करण्याची सवय तर अजिबात लावून घेऊ नका, कारण ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीला सहन करायच्या गोष्टीला आपण जेव्हा विरोध करतो ना, त्यावेळेस आपल्याला भरपूर असं त्रास होतो. पण कितीतरी दिवस हे सगळं सहन करणार ना, कारण जेव्हा मुलंही मोठी होतात, तीही बाहेर जातात आणि मग आपण एकटं पडतो. कारण थोडंफार तरी आपण मुलांशी काही गोष्टी शेअर करत असतो, पण तेही जेव्हा शिक्षणाच्या किंवा कुठल्या निमित्ताने जेव्हा बाहेर पडतात, मग त्यावेळेस आपण एकटं पडतो. पण त्यावेळेस खूप सगळा वेळ निघून गेलेला असतो. म्हणून हळूहळू प्रत्येक गोष्ट घरातल्यांना नाही म्हणायला शिका आणि स्वतःसाठी थोडंसं बोलायला शिका. आपल्याला काही घरातल्यांशी वाद घालायचे आहेत किंवा त्यांना इग्नोर करायचं आहे किंवा त्यांच्या विरोधात जायचं आहे, असं ह्या व्हिडिओचा उद्देश तर अजिबात नाही. पण स्वतःसाठी आनंदाने जगायसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि प्लीज मैत्रिणींनो, आपले व्हिडिओ जर खरोखर आवडत असतील ना, तर प्लीज लाईक आणि शेअर सबस्क्राईब तर कराच, कारण आणखीन खूप सगळे व्हिडिओ मी छान छान घेऊन येणार आहे. आणि एक व्हिडिओ सबस्क्राईब किंवा लाईक वगैरे कमेंट्स केलेल्या असतील तर व्हिडिओ बनवायला आणखीन मोटिवेशन मिळतं. आणि ह्या व्हिडिओमध्ये कुणालाही भडकविण्याचा तर अजिबात हेतू नाही. फक्त एक स्वतःला काही आपण विचारलेले प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. म्हणून घरातल्या आणि इतर सगळ्या गोष्टी करता करता स्वतःसाठी खूप काही गोष्टी आहेत अजून करण्यासारख्या. आणि म्हणून आपण स्वतःसाठी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे. कारण माझा तरी असा अनुभव आहे की जेव्हा आपण स्वतःसाठी काहीतरी करायला लागतो ना, त्यावेळेस एक वेगळाच आनंद मिळतो. म्हणून आवडता छंद किंवा एखादा छोटासा बिझनेस असं स्वतःसाठी काहीतरी चालू करा, कारण ते आपल्याला शेवटपर्यंत आनंद देणार आहे. कारण जरी आपले यामागचे दिवस दुःखात गेले असले तरी इथून पुढचे तरी दिवस आनंदात जातील असं मला वाटतं. आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.